नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2026 ची परीक्षा 31 मे 2026 ला झालेली आहे। या परीक्षेनंतर तुमची फर्स्ट आन्सर की आलेली आहे। या संदर्भातलं एमपीएससीचं नोटिफिकेशन आहे। यामध्ये आन्सर की पण सांगितली आहे, त्याचबरोबर उमेदवारांना 2 प्रश्नांना सवलती पण दिल्या। ते उमेदवार आहेत दिव्यांग उमेदवार। त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्यासंदर्भात काही सूचना पण त्यांनी केलेल्या आहे। 2 प्रसिद्धी पत्रकांचा रेफरन्सेस पण त्या दिलेला आहे आणि ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते पण त्यांनी सांगितलंय। थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे विद्यार्थी एमपीएससी ची इथून पुढे एक्झाम देणार आहे त्या सगळ्यांना अशाच प्रकारे ऑब्जेक्शन घेण्याला संधी मिळणार। चला तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे। पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं एमपीएससीच्या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतोय। यासाठी आता नवीन बॅच आपण चालू केली आहे, कंबाईन ग्रुप बी आणि सी ची, जिला आपण कॉकरोच बॅच म्हणतो। ही बॅच तुम्हाला ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यम मध्ये उपलब्ध आहे। 10 जूनला मराठी माध्यम, 17 जूनला इंग्लिश माध्यमची बॅच चालू होते। त्याचबरोबर तुम्हाला ऑफलाईन सेंटर सुद्धा अवेलेबल आहे। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये 18 जून, 16 जून आणि 22 जूनला ऑफलाईन बॅचेस पण चालू होते आहे। ही सगळी टीम तुम्हाला इथे गायडन्स करते। या संदर्भात यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल, एकदा नक्की बघा। ह्या बॅच मध्ये तुम्हाला बघा स्टेट बोर्डचे पूर्ण लेक्चर प्लस 100 टेस्ट सुद्धा तुम्हाला मोफत आहे। 5 फ्री टेस्ट सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे। नियमित रिव्हिजन असणार आहे, 1-to-1 काउन्सिलिंग असणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, टेस्ट सिरीज बरोबर तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल असणार आहे। यांचे लेक्चर युट्यूबला बघा, आवडलं तर नक्की जॉईन करा। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। 1 जून 2026 ला एमपीएससीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। त्यात त्यांनी विषय आहे बघा, महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या स्पर्धा परीक्षांच्या प्रथम उत्तर तालिकेवरील हरकती सादर करण्याबाबतलं हे नोटिफिकेशन आलंय बघा। कुठून करायचं तुम्हाला? आयोगाच्या वेबसाईटला जाऊनच तुम्हाला इथे हरकती नोंदवायच्या। त्यातला पहिला मुद्दा की दिव्यांग उमेदवारांना हे 2 प्रश्नांमध्ये सवलती मिळालेल्या आहे। संच ए, संच बी, संच सी आणि संच डी मधले हे प्रश्न आहे की जे दृष्टीहीन विद्यार्थी आहे, कोणते विद्यार्थी तर जे दृष्टीहीन आहे, ज्यांना दिसायला प्रॉब्लेम आहे, अशाच विद्यार्थ्यांना ह्या 2 प्रश्नांच्या सवलती असणार आहे। त्यांना इथे मार्क दिले पण जाणार नाही आणि त्यांना हे कन्सिडर पण केलं जाणार नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की ऑब्जेक्शन लिंक 6 जून पर्यंत चालू राहणार आहे बघा। आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 नोटीस बघा, 2 प्रसिद्धी पत्रके 17 नोव्हेंबर 2021 1 जुलै 2022 यानुसार तुम्हाला विहित प्रमाणामध्ये शुल्क सुद्धा भरावं लागणार आहे। शुल्क भरून तुम्हाला इथे ऑब्जेक्शन नोंदवायचं। जर शुल्क नाही भरले तर तुमचं ऑब्जेक्शन कन्सिडर केलं जाणार नाही। आणि ही लिंक कधीपर्यंत ओपन असणार आहे तर 6 जून 2026 रात्री 12 वाजेपर्यंत ओपन असणार आहे। काही अडचण असल्यास हे 2 नंबर त्यांनी दिले, प्लस हा मेल आयडी पण दिला, याला पण तुम्ही मेल करू शकता, कॉल करू शकता। त्यातलं पहिलं जे प्रसिद्धी पत्रक आहे 17 नोव्हेंबरचं, त्यात त्यांनी काय सांगितलंय तर बघा, 17 नोव्हेंबरचं प्रसिद्धी पत्रक तुमच्या समोर आहे। यात त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जर इथे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पूर्वी ऑफलाईन चालायचं, टपालाद्वारे हे घेतलं जायचं, म्हणजे बाय पोस्ट करा, पण आता बाय पोस्ट नसून हे ऑनलाईनच करायचं आहे। सो ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथे काय करायचं आहे, ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। ओके, हा पहिला मुद्दा। आणि नंतर एक आहे 1 जुलै 2022चं प्रसिद्धी पत्रक, त्यात त्यांनी सांगितलंय की आता तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पर क्वेश्चन तुम्हाला 100 + 44 असे 144 रुपये सुद्धा पे करावं लागणार आहे। जर तुम्ही घेतलेलं ऑब्जेक्शन करेक्ट असेल तर तुमचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावर परत मिळतील, जर चुकीचं असेल तर मिळणार नाही। सो या संदर्भात ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटला जायचंय। वेबसाईटला गेल्यानंतर बघा ऑनलाईन फॅसिलिटी मध्ये जायचंय आणि यावरती क्लिक करायचं। तुम्हाला खाली ऑप्शन येतो बघा, ऑप्शन येतोय ऑब्जेक्शन संदर्भातला, दिसतोय तुम्हाला प्रेफरन्स ऑप्टिंग आउट टायपिंग सर्टिफिकेट क्वेश्चन पेपर ऑब्जेक्शन। इथे गेला की तुम्हाला आयडी पासवर्ड टाकायचा आहे। आयडी पासवर्ड टाकला की नंतर तुम्हाला हे ओपन होतं तुमचं प्रोफाईल आणि त्यामध्ये एक्झामचं नाव टाकायचं आणि मग ऑब्जेक्शन येतं खाली। ऑब्जेक्शन टाकत असताना क्वेश्चन नंबर टाकायचा आहे। क्वेश्चन नंबरचं तुम्हाला कोणतं आन्सर बरोबर वाटतंय ते टाकायचंय। थोडा मॅटर पण लिहायचं तुम्हाला, थोडक्यामध्ये ड्राफ्ट करायचं आहे आणि प्रूफ म्हणून तुमच्याकडे जर ऑथराइज काही शासनाचं पुस्तक वगैरे असेल, मटेरियल असेल, त्याचा कॉपी सुद्धा फोटोकॉपी अपलोड करायचा आहे। अशा पद्धतीने ऑब्जेक्शन घेऊन तुम्हाला पे करायचं 144 रुपये एका प्रश्नाला। 2 प्रश्न असेल 288 रुपये, असे पैसे तुमचे वाढत जाणार आहे। सो अशा पद्धतीने ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं असं नोटीस एमपीएससीने आता विद्यार्थ्यांना दिलेली आहे। आता एमपीएससीच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला जर हवी असेल तर हा चॅनल आता लगेच सबस्क्राईब करून ठेवा। गट अ, गट ब आणि गट क सरळ सेवा सगळ्या एक्झाम बद्दल इत्थंभूत माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे। सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि इग्नाइट अकॅडमी कडनं गट ब आणि गट क च्या बॅचेस चालू झालेल्या आहेत। त्यासाठी गट क ची जाहिरात आता अपकमिंग आहे। 5
जून नंतर कधीही पण ही जाहिरात येऊ शकते. त्यासाठी लगेच बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हवं तर लगेच जॉईन करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. अजून एक महत्त्वाचा, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, ग्रुपवर शेअर करा आणि अजून काही प्रश्न मनात असेल तर मनात ठेवू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. आणि पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.